अशोक खरात विरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल. भोंडूबाबाचा पाय आणखीनच खोलात. स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या आणि शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी 13 गुन्हे दाखल असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालयाने उडी घेतली असून खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. अशोक खरातवर केवळ बलात्काराचेच नाही तर फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचेही गंभीर आरोप आहेत. नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ईडीने आता आर्थिक गैरव्यवहाराच्या मुळाशी जाण्यासाठी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी जमा केलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे ईडीने आपल्या ताब्यात घेतलेली असून खरातचे हे अफाट आर्थिक साम्राज्य नेमके कसे उभे राहिले याची कसून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान रविवारी नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर कडक भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे की अशोक खरात प्रकरणात SIT सखोल तपास करत आहे. तो रोजच्या रोज जाहीर करता येणार नाही. भोंदू अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्याच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे. ईडीने या प्रकरणाची माहिती घेतली आहे, त्यामुळे त्याची ईडी चौकशी केली जाणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आता ईडीने अशोक खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केल्याने त्याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.